मीरा रोड आणि भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागामध्ये भर नागरी वस्तीमध्ये बिबट्यानं हल्ला केलाय। लोकांमध्ये एकच घबराट आहे। बिबट्यानं इथं 3 जणांना जखमीही केल्याचं कळतंय। प्राथमिक वृत्त मिळालंय। बिबट्या सध्या पालिशद इमारतीमध्येच लपून बसलेला आहे आणि अग्निशमन दलानं आता यावेळी एका जखमी मुलीला या इमारतीमधनं बाहेर काढल्याचंही वृत्त समोर येत आहे। आपल्यासोबत मनोज तांबे जोडलेले आहेत। मनोज, या ठिकाणी बिबट्या अजूनही इमारतीमध्ये आहे असं कळतंय। खरं तर सकाळपासूनच बिबट्या इमारतीमध्ये असल्याचं बोललं जातंय। आता काय परिस्थिती आहे? नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे की नाहीये? बरोबर आहे। तब्बल 3.5 तासापासून बिबट्या या इमारतीमध्ये घुसलेला आहे आणि एका रूमाच्या किचनमध्ये हा बिबट्या डाव तोडून बसलेला आहे। संजय गांधी निराधार जे आहेत नॅशनल पार्क यांच्या माध्यमातून या बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम सुरू झालेलं आहे। विविध गाड्या या ठिकाणी लागलेल्या, अनेक पिंजरे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मात्र या बिबट्याला जो आहे तो किचनमध्ये लपल्यामुळे त्याला बेशुद्ध करण्यामध्ये कुठेतरी अपयश येतं आहे। 3.5 तास झालेले आहेत, अद्याप बिबट्याला जे आहे ते बेशुद्ध करण्यात आलेलं नाही आहे। एकंदरीत वसईविराज मीरा भाईंदर असेल, त्याच्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन असेल या घटनास्थळी पोहोचलेलं आहे। मात्र जो परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे ते मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे। लोक जे आहेत ते अनेक लोक ज्या बिल्डिंगमध्ये आहेत त्यांना त्याच ठिकाणी थांबण्यास सांगितलेलं आहे, कारण बिबट्या जो आहे तो दुसऱ्या मजल्यावरती लपलेला आहे। त्यामुळे वरील जे मजले आहेत त्या वरील मजल्यामध्ये अनेक लोक जे आहेत ते थांबलेले आहेत। त्यानंतरच या बिबट्याला जेव्हा रेस्क्यू केलं जाईल त्यानंतरच त्या लोकांना देखील खाली केलं जाईल। महत्त्वाची बाब म्हणजे ज्या मुलीवरती या बिबट्याने हल्ला केला होता तिचं 1 महिन्यात नंतर लग्न आहे असं बोललं जात आहे। मात्र ती मुलगी या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेली आहे। 3 लोक जे आहेत ते बाजूच्याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। मात्र हा जो बिबट्या या ठिकाणी जो लपून बसलेला आहे त्याला पकडण्यासाठी स्थानिक प्रशासनाचं मोठं प्रयत्न जे आहे ते इथे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांकडून देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। बिबट्या या ठिकाणून पळू नये यासाठी विविध बॅरिकेड्स या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। मात्र लोकांचा या बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। तेवढ्याच प्रमाणामध्ये लोकांना यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे। आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये जर पाहिलं तर लोक या बिबट्याला पाहण्यासाठी डावून बसलेले आहेत। मात्र जो बिबटा आहे तो सकाळच्या सुमारास घुसल्यामुळे या परिसरामध्ये मोठे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई या ठिकाणावरती जे युनिट आहे त्या युनिट गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि या बिबट्याला तर कधी रेस्क्यू करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र जे बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी गेलेले जे युनिट आहे त्या युनिट मात्र तब्बल 2 तासापासून त्याला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहे। मात्र ते प्रयत्न कुठेतरी ते आपल्याला अपयश होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता हा बिबट्या कधी जेरबंद केला जाईल याकडे सर्वांचं आता या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की वन विभागाची एक संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। बिबट्याला पकडण्यासाठी आणि बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न होत आहेत, मात्र त्याला बिबट्या सतत गुंगारा देतोय। बिबट्या